नमस्कार, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये. आज आम्ही आलो धुळ्यामध्ये आणि माझ्यासोबत आहेत यंग इंजिनियर अभिजित मांडगेजी. त्यांच्याबद्दल सांगायचं म्हणजे मागच्या काही वर्षांपासून त्या क्षेत्रामध्ये काम करतायत. पूर्वी गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये त्यांचं काम चालू होतं, आता रेसिडेन्शियल सेक्टरमध्ये सुद्धा काम चालू आहे. पण हा सगळा त्यांचा आतापर्यंतचा प्रवास कसा होता, त्यांना आलेले अनुभव कसे आहेत, या क्षेत्राकडे बघण्याचा त्यांचा दृष्टिकोन काय आहे, या सगळ्या संदर्भात आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्मवर. थँक यू सो मच हां. फॉर इन्व्हायटिंग अस. हो, थँक यू व्हेरी मच. तर आपण गप्पांना आता सुरुवात करूया. ते म्हणजे सुरुवातीला तुमच्या सांगणे शैक्षणिक जीवन, एज्युकेशनल करिअर कसं होतं ते विचारायचं आहे. म्हणजे तुमच्या लहानपणापासून की शाळा कुठली होती, मग कॉलेज कुठलं होतं, आणि सगळ्यात महत्त्वाचं सिव्हिल इंजिनिअरिंग हे फील्ड चूज करण्यासाठी तुम्हाला इन्स्पिरेशन कोणाकडनं मिळाली, त्याबद्दल काय सांगाल? माझं प्राथमिक ते 12वी जे शिक्षण आहे ते मी जैन हायस्कूल म्हणजे जैन संस्थेच्याच पूर्णतः याच्यामधनं घेतलेलं आहे. ते प्राथमिक असो, माध्यमिक असो, कॉलेजपर्यंतचं 12वीपर्यंतचं मी शिक्षण जैनमधनं कंप्लीट केलेलं आहे. बरोबर. त्याच्यानंतर मी माझी इंजिनिअरिंग ही SOCPS शिवाजीराव देवरे इंजिनिअरिंग कॉलेज इथून केलेली आहे. आणि माझं इन्स्पिरेशन या फील्डकडे येण्याचं म्हटलं तर माझ्या वडिलांचे जे मामा आहेत तर ते आर्किटेक्चर होते आणि ते मुंबईमध्ये होते. मग मी जेव्हा त्यांच्या म्हणजे माझ्या बाबांकडे जायचो तेव्हा त्यांचा जो म्हणजे एक म्हणतो ना तामझाम, त्यांच्याकडे जे आजूबाजूला ती मंडळी जी फिरायची, ते त्यांचा जो एक ऑरा होता तो एक वेगळाच होता. आणि परत मी जेव्हा शिकत होतो तेव्हा मला 10वीला असताना म्हणजे 9वी-10वीला असताना आमची स्वतःची संस्था पण आहे आणि त्याच्या अंतर्गत मग आमच्या बिल्डिंगचं काम लागलेलं होतं, स्कूल बिल्डिंगचं काम. तर मग माझे जे गुरु आहेत इंजिनियर प्रमोदजी खेळणार रावसाहेब, तर त्यांना मी जवळून बघण्याचा म्हणजे माझ्या कळत्या वयामध्ये मी त्यांना जवळून बघितलं. तर ते म्हणजे त्यांचं पण एक जे प्रभावी आमच्या घरात पण समजा त्यांच्याबद्दलची जी चर्चा राहायची ती एकदम अशी लीडरशिप क्वालिटीची राहायची. आणि मला पण पहिल्यापासून असं होतं की बनायचं तर लीडरच, म्हणजे कोणाच्या हाताखाली काम नाही करायचं, तर स्वतःहून आपण आपल्या ह्याच्याप्रमाणे काम करता यायला पाहिजे. म्हणून मी सिव्हिल इंजिनिअरिंग ही ब्रांच निवडली. क्या बात आहे. म्हणजे जसं तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे मग शिक्षण झाल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा आपण अनुभव यावा थोडंसं यासाठी प्रॅक्टिस किंवा सर्व्हिस करतो. मग ती तुम्ही कुणाकडे केलीत? मी तसं म्हणजे शिकत असतानाच म्हणजे मला थोडं सांगताना मजेशीर वाटेल, पण मी ॲक्च्युली कॉलेजमध्ये असताना म्हणजे सेकंड इयरपासूनच असताना मी म्हणजे इंजिनियर प्रमोदजी खेळणार रावसाहेबांकडे मी म्हणजे इवन इकडे मी थेरॉटिकल शिकत पण होतो आणि प्रॅक्टिकल मी साईटवर त्या म्हणजे तेव्हापासूनच जात होतो. तर मग त्यामुळे मला म्हणजे माझं तसं बघायला गेलं तर एक्सपिरियन्स तर मी जोपर्यंत माझी डिग्री कंप्लीट करत नाही तोपर्यंत मला बऱ्यापैकी साईटचा जो एक्सपिरियन्स होता तो रावसाहेबांकडनं येऊन गेलेला होता. मिळाला होता, बरोबर आहे. मग नंतर जेव्हा स्वतःची कन्सल्टन्सी करायची ठरवली वैयक्तिक, तर मग तो पहिला प्रोजेक्ट कसा होता? कोणाच्या रेफरन्सनं मिळाला आणि तो पूर्ण करताना काय अडचणी आल्या का? तसं बघायला गेलं तर मला जो पहिला वर्क जे आलेलं होतं ते मला आत्ता पण चांगलं आठवतं की 5 लाखाचं एक समाज मंदिर बांधायचं होतं. आणि विशेषतः म्हणजे त्याचं असं होतं की फेब्रुवारी-मार्च हा एकच पिरियडमध्ये ते म्हणजे पहिलंच माझं काम होतं. आणि एक म्हणजे थोडं देवाच्या आशीर्वादाने पण म्हणा की मला ते देवाचंच पहिलं काम करण्याची मला संधी चालून आली. बरोबर. हो. वा. मग आता या क्षेत्रातल्या काही प्रश्नांकडे वळूया. त्यातला पहिला महत्त्वाचा प्रश्न आहे म्हणजे या क्षेत्रात तुम्ही बघितलं असेल अनस्किल्ड लेबर, अकुशल कामगारांचं प्रमाण सुद्धा बरंच आहे. आणि अशा लोकांचे काम करताना बऱ्याचदा आपल्याला सिक्युरिटी हे असेल किंवा या सगळ्याकडे लक्ष द्यावं लागतं. तर तुम्ही हे लेबर मॅनेजमेंट साईटवर कसं केलं? आता जसा तुमचा प्रश्न जो आहे अनस्किल्ड लेबरचा, मी असं म्हणेल की आता आमच्याकडे कसं आहे की आमची बरीच म्हणजे आता जसं आमच्याकडे जे येणारे जे ठेकेदार वगैरे असतात ते बऱ्यापैकी स्किल्डच असतात. त्याच्यामुळे अनस्किल्डचा तो विषय येत नाही. परंतु एकच प्रॉब्लेम म्हणजे मी तुमच्या प्रश्नाला एक दुसऱ्या पद्धतीने पण सांगू शकतो की आता बऱ्याच ठिकाणी काय झालेलं आहे की ठेकेदार लोक जे आहेत
त्यांना मालक लोक सर्रासपणे कामं देणं चालू करतात. बरोबर आणि जे म्हणजे टेक्निकली साऊंड जे आहेत बरोबर ते आम्ही आहेत. हो हो बरोबर. ते तसं बघायला गेलं तर. पण लोकं तरी अनस्किल म्हणजे लोकांना काम तो जो म्हणजे रेग्युलर प्रॅक्टिस जी आहे त्यांची ती नसल्या कारणामुळे पण त्यांना ते सांगता येत नाही बरोबर त्या बरोबर गोष्टी असं. बरोबर. पूर्वी तुम्ही गव्हर्नमेंट प्रोजेक्ट्समध्येची पण काही प्रोजेक्ट्स येस, केलेले येस. आहेत, तर आतापर्यंत कुठल्या कुठल्या सांडपाणी प्रोजेक्ट्सवर काम केलेले? मी स्कूल बिल्डिंग पण केलेली आहे. हम्म. त्याच्यानंतर NRHMचे जे आरोग्य केंद्र राहायचे बरोबर ते मी 2-4 केलेले आहेत. त्याच्यानंतर शाळेच्या म्हणजे स्कूलचे प्रोजेक्ट भरपूर केलेले आहेत मी. अच्छा अच्छा स्कूल बिल्डिंगचे. बरोबर आहे बरोबर. दुसरं रेसिडेन्शियल प्रोजेक्ट्समध्ये पण काम करताना तुम्ही हो. बघितलं असेल की बऱ्याच कस्टमरचं असं म्हणणं असतं की आमचं बजेट थोडं कमी आहे, येस, येस, एवढ्याच येस. बजेटमध्ये बसवून बरोबर, द्या. बरोबर. पण अशा वेळेला मग क्वालिटी आणि बजेट या दोन्हीचा समतोल तुम्ही कसा राखता? येस, येस, येस. अशा वेळेस मी म्हणजे त्यांना एक घरचा सदस्य म्हणून मी असं सांगेल, की मी पहिले तर त्यांच्या मनातलं जे असतं की बाबा तुमचा खरोखर बजेट कुठपर्यंत आहे. जर समजा कसं आहे, की कधी-कधी कसं असतं माणसाच्या अपेक्षा खूप आहे, हम्म. बरोबर. पण त्याच्या बजेटप्रमाणे जर समजा आपण त्याला जर म्हणजे रिॲलिटी चेक जर नाही देऊ शकलो आपण त्याला, तर कधी-कधी कसं असतं, की त्याचं जे घर आहे म्हणजे त्याचं बजेट कमी असल्या कारणामुळे आणि आपल्याला म्हणजे त्याच्या एक्स्पेक्टेशन जास्त असल्या कारणामुळे काय होतं, की कधीतरी जो प्रोजेक्ट आहे हम्म. तो कदाचित बंद पडू शकतो. बरोबर त्याच्याकडचा पैसा पण संपलेला असतो हम्म. त्यावेळेस. आणि त्याच्यानंतर म्हणजे त्याचं जे आहे ड्रीम कंप्लीट करायचं जे आहे समजा होम, तर ते पण म्हणजे बऱ्यापैकी नाही होत. मग त्याच्यामध्ये काय होतं, की तर ह्या गोष्टी प्रामुख्याने जर आपण बघायला गेलं, तर आम्ही पहिल्याच सुरुवातीला, की तुझा बजेट किती आहे? तुमच्याकडनं म्हणजे खरंच होणार आहे का नाही? तर त्याला एक रिॲलिटी चेक देत असतो आणि त्या कारणामुळे म्हणजे त्या बऱ्यापैकी तशा पद्धतीने आम्ही तो समतोल साधण्याचा प्रयत्न करतो. बरोबर. आता एक थोडा वेगळा प्रश्न आहे, तो म्हणजे हो. तुम्ही आता इथलेच आहात आणि इथं काम करताय येस, बरेच येस. आणि यंग आता इंजिनियर पण आहात. हो. अशा दृष्टीनं प्रश्न विचारायचा आहे, म्हणजे जर येणाऱ्या 15-20 वर्षामध्ये एक डेव्हलपमेंटचं विजन तुमचं विचारायचं झालं, तर तुम्हाला काय वाटतं प्रशासनानं आता कुठल्या क्षेत्रावर आता जास्त लक्ष दिलं पाहिजे, बरोबर. जेणेकरून जळगाव जिल्ह्याचा एक सर्वांगीण विकास होऊ शकतो? गुड. तर एक इंजिनियर म्हणून तुम्हाला काय वाटतं? हां. मी असं म्हणेल, की शासनाकडनं जर समजा मी अपेक्षा म्हणजे जर मागणं असेल तर मी एकच मागेल, की रस्त्यांची क्वालिटी. रस्ते जर चांगले असले तर म्हणजे सर्वच गोष्टींना म्हणजे जसं की रस्त्यांमुळे होणारे अपघात आपण त्या आकड्याकडे दुर्लक्ष नाही करू शकत. तो एक महत्त्वाचा मुद्दा असू शकतो. त्याच्यानंतर आता जसं शहरं मोठे होत आहेत, तसं पार्किंगचा पण विषय, हॉकर झोनचा पण विषय बऱ्यापैकी मोठा आहे. तर शासनाने पण त्याच्याकडे थोडं लक्ष द्यायला पाहिजे बरोबर. असं म्हणेन. रस्ते त्यातलं सगळ्यात महत्त्वाचं येस, आहे येस. कनेक्टिव्हिटीच्या हो. दृष्टीनं. बरोबर. दुसरं, कन्स्ट्रक्शनमध्ये स्टील आणि सिमेंट हे 2 महत्त्वाचे घटक असतात. येस, येस. तर जेव्हा स्टील सिलेक्शनची वेळ येते, तेव्हा साधारणपणे तुम्ही काय पॅरामीटर बघता आणि मग ठरवता की हे स्टील चांगलं आहे, हे वापरलं बरोबर, पाहिजे? आता डक्टिलिटी म्हणजे स्टीलसाठी जे बघतो आपण, तर डक्टिलिटी हे एक मोठं मेजरमेंट असतं आणि म्हणजे कार्बन जो असतो, कार्बनचं प्रमाण जेवढं कमी, तेवढं ते स्टील जे असतं ते फ्लेक्झिबल असतं. आणि सहज म्हणजे त्यामुळे आपल्याला कसं आहे, की आपण बऱ्यापैकी यील्ड पॉइंट जो राहतो, बरोबर. तो त्याचा चांगला असल्या कारणामुळे त्याचं म्हणजे त्या पद्धतीने आपण तो घेतो. बरोबर. हो. मग आयकॉन स्टील यापूर्वी वापरले तुम्ही कधी? हो, मी बऱ्यापैकी म्हणजे असं समजा, की माझे 50% प्रोजेक्ट मी आयकॉनद्वारेच कंप्लीट केलेले आहेत. क्या बात आहे. कारण हां, मग त्यांच्या सर्व्हिस, डिलिव्हरी आणि अवेलेबिलिटीबद्दल काय सांगाल? बिलकुल. म्हणजे त्यांच्या सर्व्हिसबद्दल आणि आयकॉनच्या टीमच्या फॉलोअपबद्दल मी असं सांगेल, की माझे मित्रच असल्या कारणामुळे मी हाकेच्या अंतरावर आहेत. फक्त मी फोन करावा आणि त्यांनी वाह! म्हणजे मला रिप्लाय द्यावा. बरोबर. एवढं म्हणजे आयकॉनची जी सर्व्हिस टीम आहे, ती खूप खरोखर चांगली आहे, असं मी म्हणेल. आणि आयकॉन स्टीलचं पण म्हणजे क्वालिटी वाईज आणि त्यांची जी म्हणजे आपण जे म्हणतो, की लेंथचा
लेंथ ॲज टू वेटचा प्रपोर्शन जो राहतो तो हम्म. नेहमी सारखाच येतो त्यांचा. तर बरोबर. ते एक महत्त्वाचं आहे. बरं. आणि दुसरा आतापर्यंत काम केलेल्या प्रोजेक्टमधला जर एकच प्रोजेक्ट निवडायची वेळ आली जो तुमचा आयकॉनिक प्रोजेक्ट असेल, बरोबर. जो सगळ्यात दी बेस्ट प्रोजेक्ट, तर तो कुठला आणि त्याची काय वैशिष्ट्य आहेत? मी असं म्हणेल की माझा आयकॉनिक प्रोजेक्ट मी आतापर्यंत केलेला एक गव्हर्मेंट स्कूलचा होता. त्याच्यामध्ये असं आहे की म्हणजे डिमॉलिश करून मला गव्हर्मेंटची जी ऑर्डर होती डिमॉलिशची ती जवळपास फेब्रुवारी महिन्यातली होती. आणि मला असं होतं की त्या प्रोजेक्टवर काम करत असताना मला जी मर्यादा होती की मला जूनपर्यंत त्या वर्गामध्ये मुलं शिकणार होते. हम्म. तर त्यामुळे मला माझा जवळपास 7 खोल्यांचा प्रोजेक्ट होता तो. तर मला डिमॉलिश करून पुन्हा ते रिकन्स्ट्रक्ट करणं होतं. आणि मग मी म्हणजे त्या प्रोजेक्टमध्ये फार बारकाईने आणि प्रत्येक दिवसाचं नियोजन करून की ह्या दिवसाला काय काम व्हायला पाहिजे, ह्या दिवसाचं काय काम, म्हणजे असे प्रत्येक दिवस आणि इवन मटेरियलची अवेलेबिलिटी वगैरे ते सर्व मी म्हणजे दोघी गोष्टी, मटेरियल साईटवर अवेलेबल आहे का नाही, नसेल तर ते मागून घेणं. तर तो एक चॅलेंजिंग माझ्यासाठी पार्ट होता की जेणेकरून मी त्या टाईम लिमिटमध्ये मी तो चांगल्यातल्या चांगल्यात डिलिव्हर करू शकलो. त्यामध्ये आणि असा एखादा प्रोजेक्ट जो काम करताना काहीतरी अडचणी आल्या, आव्हान आली, बरोबर. कधी ब्लॅक कॉटन सॉईल, कधी Yes, yes, लेबर आले नाहीत, कधी मटेरियल आले नाही, तर असा एखादा प्रसंग आणि त्यावर तुम्ही कशी मात केली, असा एखादा प्रसंग? असे प्रसंग जर सांगायला गेले तर म्हणजे मुळात आता पिंपळनेर साईडकडेच जसं ब्लॅक कॉटन साईडचा विषय जो आहे तो फार म्हणजे जास्त येतो. तर त्या ठिकाणी आहे ना पावसा आणि पिंपळनेर साईड म्हटली म्हणजे पावसाचं पण प्रमाण तिथे जास्त असतं. तर मला असं होतं चॅलेंजिंग की ब्लॅक कॉटन साईल पूर्ण काढून तिला पूर्ण म्हणजे फाउंडेशन तेवढ्या दिवसांमध्ये करायचं होतं, म्हणजे लिमिटेड स्पॅनमध्ये. तर ते एक माझ्यासाठी चॅलेंजिंग होतं आतापर्यंत असं मला वाटतं. वा. आणि आता अगदी शेवटचा प्रश्न ते म्हणजे या क्षेत्रामध्ये आता जे तुमचे ज्युनियर्स येत आहेत, मित्र येत आहेत, त्या सगळ्यांना तुम्ही काय सल्ला द्याल या क्षेत्रामध्ये जर चांगली वाटचाल करायची असेल तर? मी एक असा सल्ला देईल की मला पण समजा या क्षेत्रामध्ये 6-7 वर्षाचा अनुभव आहे. परंतु मला असं वाटेल की जी येणारी पिढी आहे ती माझ्यापेक्षा पण जास्त फॉरवर्ड आहे. बरोबर. ती प्रत्येक इवन मला पण त्या गोष्टी ज्या आहेत मी पहिले थोडं प्लॅनिंग वगैरे त्या गोष्टींमध्ये समजा डिटेलिंग तेवढ्या गोष्टी करायचो नाही. पण म्हणजे खरं सांगायला गेलं तर मी ज्युनियर्सकडनं पण शिकू शकतो. अगदी अगदी त्या गोष्टी आहेत. आणि मी असं म्हणेल की पेशन्स हा फार महत्त्वाचा लागतो. आणि आपण ॲज अ सिव्हिल इंजिनियर म्हणून आपण एक टफ प्रोफेशन चूज केलेलं आहे. त्याला रोज उठून तुम्हाला काही ना काही प्रॉब्लेम जो आहे तो सॉल्व करावाच लागणार आहे डेली लाईफमध्ये. त्याच्यामुळे तुम्ही म्हणजे पेशन्स आणि पर्सिस्टन्स जेवढा तुम्ही ठेवणार त्या गोष्टी तुम्हाला तेवढ्या लाभदायक फायदेशीर होणार. येस. क्या बात. तर हे होते इंजिनियर अभिजित मांडगेजी आणि त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे या क्षेत्रामध्ये कन्सिस्टन्सी आणि Yes. फार महत्त्वाची आहे आणि तुम्ही जर त्या पद्धतीनं काम केलं तर या क्षेत्रात नक्की यशस्वी व्हाल. Yes. पुन्हा एकदा आपले मनापासून आभार की तुम्ही आलात आणि भविष्यात सुद्धा अशीच उत्तमोत्तम आयकॉनिक प्रोजेक्टची निर्मिती आपल्या हातून घडावी याच आयकॉन स्टीलतर्फे मनपूर्वक शुभेच्छा. Thank you. थँक्यू व्हेरी मच.